मला राग येतोय का मला कीव वाटते, यातली मधली भावना आहे ती. तुम्ही जेव्हा टीझर बघितलेत, त्या टीझरची एक माझी जी आत फिलॉसॉफी होती, ती अशी होती, ती ग्लोबल फिलॉसॉफी आहे, की जेव्हा या जगात कुठेही कोणाची सत्ता जेव्हा येत असते, तेव्हा सामान्य माणूस कुठेतरी नागडा तरी होत असतो किंवा कोणीतरी त्याच्यावर अत्याचार करत असतं. सो ह्या कॉन्सेप्टनी ते टीझर सुचलेत. मी संपूर्णपणे आमिर खानचं समर्थन, म्हणजे काय समर्थन आता काय, ते काय माझे प्रोड्युसर नाही, माझ्याबरोबर काही फिल्म नाही करत आहे. तरी मी समर्थन या प्रकारे केलं, की अरे तोच आमिर खाननी पाणी फाउंडेशनचं काम केलं तेव्हा तुम्ही कौतुक केलं का? तुम्ही जेव्हा तारे जमीन पर बघितला तेव्हा ऑटिस्टिक म्हणजे काय कळलं ना तुम्हाला? तुम्ही रंग दे बसंती सारखी एखादी फिल्म बघता तेव्हा तुम्ही थांबत नाही ना. एक सजग कलाकार आहे या देशातला, त्यांनी एखाद्या वेळी काही चूक केली, लहानपणी एक खडू चोरला त्यांनी, म्हणून त्याला काय लिहायची बंदी करणार काय तुम्ही आयुष्यभर? ठीक आहे, त्याला खडू चोरला तर मास्तरांनी शिक्षा दिली असेल, तो अंगठे धरून उभा राहिला, संपला विषय तो. तुम्ही प्रत्येक गोष्ट त्या त्या चष्म्यातनं बघणार आहात का? संपेल संस्कृती, संपेल साहित्य, संपेल. मला भयंकर दुर्दैव वाटतं या देशात, महाराष्ट्रात. आता तुम्ही आडनावं बघून त्याची समीक्षा करणार का? मी मध्ये एक परिसंवाद झाला, त्याच्यात जाहीरपणे बोललो, की मला वाटू लागलंय की माझ्या पुढच्या कलाकृतीला माझं नाव येईल तेव्हा मी फक्त माझं नाव लिहावं, आता आडनाव लिहिणं बंद करावं. आणि या देशात या सगळ्या साहित्यिकांनी, विचारवंतांनी, फिल्म मेकर्सनी कदाचित एक दिवशी एखादी चळवळ सुरू करावी, एखादी मुवमेंट सुरू करावी, की आता याचपासून आम्ही आमचं आडनाव लावणं बंद करू. विषय वेगळा आहे, पण अनेक मोठ्या मोठ्या स्टार्सच्या फिल्म ज्या फ्लॉप होत आहेत, तर त्याच्याशी काही त्या बॉयकॉट वगैरेचा एक संबंध नाही. असलाच तर लोकांकडे पैसे नाहीत, हा एक आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्ताच्या असलेल्या ग्लोबल कॉन्टेंट बरोबर तुम्ही तुम्ही तिथपर्यंत चालत नाही आहात. तुम्ही तुमचं ओल्ड स्कूलमध्ये तुम्ही जर करत राहाल तुम्ही ते, तर प्रेक्षक नाकारणार आहेत ते. बॉयकॉट ही गोष्ट अतिशय एक त्याच विकृतीचा पार्ट आहे असं मला वाटतं. त्यातूनही एखादं फारच अर्वाच्य किंवा अतिशयच वाईट कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, तर गोष्ट समजू शकतो आपण. पण अगदीच 3, 4, 5 वर्षापूर्वी कोणीतरी काय बोललंय, त्याचा संदर्भ लावायचा. बरं काय आहे, अशा टीम्स झाल्यात. म्हणजे WhatsAppच्या ग्रुपमध्ये पण झाल्यात त्या. म्हणजे प्रत्येकाची स्वतःची ठाम मतं असतात. अरे, निदान महाराष्ट्राचं सध्याची राजकीय परिस्थिती बघून तरी सुधारा. कोण कोणाशी लग्न केलं, आपण अक्षता कोणावर टाकल्या, कोणाबरोबर त्यांनी संसार केला, कोणाबरोबर ते हनीमूनला गेले. आपण एकमेकांची मारतोय इथे. नमस्कार. महा एम-टी-बी मध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद दहीबावकरसह मी वेदश्री दवणे आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपल्या बरोबर आहेत हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीवरती, मनोरंजन सृष्टीमध्ये चित्रपट आणि वेब सिरीज मधून आपला प्रभावी ठसा उमटवणारे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, पटकथाकार आणि अभिनेते अभिजित पानसे सर. महा एम-टी-बी मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. खूप खूप स्वागत सर. रान बाजार सगळ्यात तुफान गाजलेली आणि प्रत्येक मराठी, फक्त मराठी नाही तर प्रत्येक प्रेक्षकाच्या आता ओठांवरती तुमच्या सिरीजचं नाव आहे. तर एक मराठीमध्ये वेगळा जॉनर तुम्ही आणलाय, तर ही संकल्पना, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? खरं सांगू तर याला करोनाचा काळही तेवढाच जबाबदार आहे, म्हणजे ब्लेसिंग इन डिस्गाईज असं आपण म्हणतो. पण त्यावेळेला खरंच सगळ्यांना खूप वेळ मिळाला, सगळ्या गोष्टी कन्सीव्ह करायला वेळ मिळाला. अनेक लोकांसाठी तो खूप वेदनादायक काळ होता. पण तरी वाचन खूप झालं, लिखाण खूप झालं. रान बाजार ही खरं तर एक 2-3 वर्षापूर्वी मला कॉन्सेप्ट सुचलेला. अर्थात त्यावेळेला ती आम्ही हिंदी सीरीज करत होतो. काय आहे की वाचन आहे ॲज अ मेकर म्हणून किंवा ॲज अ लेखक म्हणून. तर तुला माहिती आहे की मी म्हणायचं ते ठोकून म्हणतो. म्हणजे असं काही आडपडदा न ठेवता. तर ती घोळत तर होतीच. त्याच दरम्यान प्लॅनेट मराठीला आता काल परवाच 1 वर्ष झालं प्लॅनेट मराठी ओ-टी-टीला, आणि माझा अतिशय जवळचा मित्र अक्षय बर्दापूरकरनी ते सुरू केलं. एक जगातलं पहिलं मराठी ओ-टी-टी
म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे. मी सगळ्या प्रेक्षकांना आणि नेहमी सांगत असतो जेव्हा मला असे रानबाजाराविषयी प्रश्न विचारतात, की आपण कुठेतरी कौतुक करायला कमी पडतो की काय? एक आपला सामान्य मराठी मध्यमवर्गीय घरातला अक्षय बर्दापूरकर मुलगा आणि त्यांनी आज 100 कोटीचं व्हॅल्युएशन असलेली कंपनी उभी केली आहे आणि जी आपल्याला एंटरटेन करती आहे. तर त्याचं आणि माझं अर्थात बोलणं झालं आणि तो म्हणला, की माझ्यासाठी एक तुम्ही करा. अर्थात बजेट वगैरे इतरांपेक्षा माझं खूप जास्त होतं. पण तेवढं कंटेंट होता. तर मी ते हिंदी करत होतो, तर मी असं ठरवलं, की मला दुसरं एक प्रकर्षाने वाटत होतं. एक तर मला प्लॅनेट मराठी करता, अक्षय करता करायची होती. दुसरी गोष्ट मी ही गोष्ट नेहमी अमान्य करतो, की एखादी सीरीज ही हिंदी आहे, मराठी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे. एखादं क्रिएशन तुम्ही करता तेव्हा लँग्वेज इज नॉट अ बॅरियर. म्हणजे आपण आज स्पॅनिश बघतो, टर्किश बघतो, इंग्लिश बघतो किंवा कुठल्याही भाषेतलं जेव्हा कंटेंट बघतो, त्यांच्याकरता मराठी, हिंदी तेवढ्याच एलियन आहेत. आणि मी नेहमी असं म्हणतो, की जेव्हा तुम्ही हे असं क्रिएशन करत असता, तर देअर इज ओन्ली वन लँग्वेज, लँग्वेज ऑफ द व्हिज्युअल्स. तुमच्या व्हिज्युअल्स एवढी तगडी असेल, तुमचा कंटेंट जर तगडा असेल, तर लोक बघतात. आणि अर्थात अक्षयने माझी मैत्री आणि त्याला विश्वास होता. मी करीन. तर त्यामुळे तो म्हणला गो अहेड आणि गो अहेड म्हणल्यानंतर मग प्रत्यक्षात आली ती. नक्कीच सर. कारण की ह्याचा प्रवास आणि प्रत्येक म्हणजे खूप ही गाजलेलीच वेब सीरीज आहे. त्यामुळे आता एकाच चौकटीत आता मराठीचा जॉनर सुद्धा एकाच चौकटीत न अडकता तो बाहेर पडतोय. असं एक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून तुम्हाला वाटतंय का? नाही, बाहेर पडायला हवं. काय गोंधळ आहे, की तुम्ही एक लक्षात घ्या, की या 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळात ज्या प्रकारे तुम्ही OTT वरती प्रेक्षक वळला गेलाय हो. आणि तुम्हाला आज जगातल्या सर्वोत्कृष्ट कथा, पटकथा यांनी जर कंटेंट बघायला मिळतोय, तर त्या तुमचा दर्जा एकतर तुम्ही त्यांना कॉम्पिटिशन तुमची ग्लोबल आहे एकतर. तुमचा दर्जा वाढवण्याचं तर ते तर आहेच, पण ॲट द सेम टाईम प्रेक्षकांची आणि अभिरुची ही फार वाईडन झाली आहे, मोठी झाली. तुम्ही तेच करत राहिला तर म्हणजे विषय वेगळा आहे, पण अनेक मोठ्या स्टार्सच्या फिल्म ज्या फ्लॉप होत आहेत, तर त्याच्याशी काही त्या बॉयकॉट वगैरेचा एक संबंध नाही. असलाच तर लोकांकडे पैसे नाहीत हा एक आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्ताच्या असलेल्या ग्लोबल कॉन्टेंट बरोबर तुम्ही तुम्ही तिथपर्यंत चालत नाही आहात. तुम्ही तुमचं ओल्ड स्कूलमध्ये तुम्ही जर करत राहाल तुम्ही ते, तर प्रेक्षक नाकारणार आहेत ते. त्यामुळे तुम्हाला बदलायलाच हवं, बदलायला लागेल. आणि नक्कीच सर. आणि तुम्ही ते बदललंय. तुमचं म्हणजे पहिलं पाऊल हे याच्यामध्ये आहे. वेब सीरीज रानबाजारी विषय अतिशय भन्नाट आहे आणि नाव ऐकूनच सगळे चकित झालेले. तर हा विषय ऐकल्यानंतर सिरीजचा विषय बघता ही सीरीज वन टेक वन शॉट ओके झाली आहे. तर हे कसं शक्य नाही, झालं? तसं कसं आहे, की मी ॲज अ मेकर म्हणून एक नवीन प्रयोग करण्याची एक काय म्हणू, एक किडा असावा लागतो. तो किडा माझ्यात आहे. आणि अ, काय आहे, की त्याच्यासाठी आमचे डी-ओ-पी संदीप यादवचं नाव घ्यावंच लागेल. संदीप ने अत्यंत उत्तमरित्या, मी त्याला सांगत होतो, काय आहे, की एक वन शॉट थेरपी मी याच्यात करण्याचा प्रयत्न केलाय. वन शॉट थेरपी ही गोष्ट फार त्याला क्राफ्टिंग करावं लागतं. कारण कॅमेरा तुमच्यामधून हिंडत जेव्हा असतो, तेव्हा त्या वेळेला ते फ्रेममध्ये येत जाणं आणि त्या फ्रेममध्ये तुम्ही आलात, की त्या कलाकारांनी तो डायलॉग म्हणणं, असं त्याला एक जरा क्राफ्टिंग आहे. त्यात मजा आहे एक हो. भयंकर. आणि सुरुवातीला ते कन्सीव्ह करायला, ते सगळं व्हायला, क्राफ्टिंग व्हायला थोडा वेळ लागला. पण एकदा ते संदीपनी पण त्याला पण कळलं काय करायचंय. काय आहे, की एक त्याची एक भाषा असते कॅमेऱ्याची, की मी नेहमी म्हणतो, की ते एक 5वं कॅरेक्टर, तुम्ही 4 जण बोलत असाल तर 5वं कॅरेक्टर कॅमेरा आहे. हो. तो इथे का लावायचा? तो खाली का लावायचा? तो वरती का लावायचा? तो प्रवास का करेल? याला काहीतरी एक्सप्लेनेशन असतं. नुसताच इकडून आता जागा नाहीये म्हणून मी तिथे कॅमेरा लावला असं नसतं ते. तो कॅमेरा खालून असताना तुम्हाला काय दाखवायचंय? तुम्हाला किंवा एखादा माणूस छोटा दाखवताना त्याला काय लाइटिंग हवं?
या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत आणि त्या जेव्हा तुम्ही काय म्हणू ती सिनर्जी जेव्हा येते तेव्हा तुम्हाला कळलं नाही पाहिजे की आपण ते बघत बघत त्यांच्या जवळ जाऊन बसलोय आणि त्याचं खूप कौतुक झालं आणि टेक्निकली ज्यांना कळतं त्यांनी बरंच मला कौतुक केलं माझं. पण म्हणजे इट्स वर्कआउट म्हणजे चांगलं झालं ते. नक्कीच सर. पण ह्याचा विषयाबद्दल मी पुन्हा पुन्हा बोलते, पण जेव्हा याच्यामध्ये कारण की तिन्ही पिढ्यांचे कलाकार आहेत, हं. 3 पिढ्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या, तेव्हा दिग्गज जे कलाकार आहेत त्यांच्यापासून अगदी जे नवीन पिढीतले कलाकार आहेत, म्हणजे की श्रेयस असतील किंवा आणखी कोणी दिग्गज ह्याच्यातले आपण म्हणूयात डॉक्टर मोहन आगाशे, मोहन जोशी यांसारख्या दिग्गजांना तुम्ही ह्याचं कथानक ऐकवल्यानंतर त्यांची रिॲक्शन काय होती? अ, नाही मलाही भाग्य आहे की मी या लोकांबरोबर काम करू शकलो. डॉक्टर मोहन आगाशे वगैरे म्हणजे ही सगळी आनंद जोग, मोहन जोशी, सचिन खेडेकर, मक्या अनासपुरे हो. हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीतले म्हणजे ती ऍक्टिंग स्कूल्स आहेत. डॉक्टर मोहन आगाशे वगैरे म्हणजे ते असं अ, भरून यायचं की आपण यांच्याबरोबर काम करतोय सगळ्यांबरोबर. अर्थात कलाकार म्हणून तर काय म्हणजे माझं ते म्हणू की अ, मी ते कॅरेक्टर्स मला त्या लोकांमध्ये दिसली म्हणून ती कलाकार घेतले. माझं नेहमी मी जेव्हा कास्टिंग करत असतो तेव्हा हा स्टार आहे किंवा हा मोठा आहे किंवा असं माझं कधीच कुठल्याच याच्यातलं कास्टिंग झालं नाही. इन्क्लुडिंग ठाकरे, की मी बाळासाहेबांना जवळनं बघितलं होतं. सुदैव आहे, भाग्य आहे. त्यामुळे मला नवाजमध्ये तो रोल मला नवाजने करावा याच्याविषयी मी कन्विन्स्ड होतो, अनेक गोष्टींसाठी. त्यामुळे ही जी कॅरेक्टर आहे, मग सतीश नाईक असतील किंवा म्हणजे बाकी कॅरेक्टर्स असतील, अप्पा दिवेकर असेल किंवा युसुफ पटेल असेल, ही सगळी कॅरेक्टरला जो चेहरा येतो समोर, ती ही लोकं आहेत. त्यामुळे हे कास्टिंग करताना मला तीच लोकं हवी. तर एक मी अतिशय परमेश्वराचे आभार मानेन, की मी आजतागत ज्यांना विचारलं, की तुम्ही काम कराल का? तर कोणी नाही म्हणलं नाहीये. त्यामुळे त्यामुळे आणि तुम्ही रिझल्ट बघा म्हणजे केवळ काय आहे, ते केवळ कॅप्टन ऑफ द शिप किंवा मी अभिजित पानसेनी केलं म्हणून ते सॉलिड झालं असं असं नसतं. ती एक टीम असते. मी जे करू पाहतोय, ते दिसणार आहे त्यांच्या माध्यमातून आणि ते जर एवढे दिग्गज असले, तर मला असं वाटतं, की अ, तो जो इम्पॅक्ट रानबाजारचा आलाय, त्याच्यात सगळ्यात वाटा या लोकांचा आहे. नक्कीच 100% हा वाटा आहे आणि तो इम्पॅक्ट इतका भन्नाट आहे की प्रत्येकाने खूप अप्रतिम प्रतिक्रिया ह्याच्याबद्दल दिल्या आहेत. तर मला याबद्दल विचारायचं आहे की या सिरीजचा जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा प्रेक्षक अगदी म्हणजे की काय नक्की असणार आहे आणि सिरीजच्या ट्रेलरपेक्षा सिरीज ही खूप वेगळी आहे. तर प्रतिक्रिया कशा होत्या लोकांच्या? नाही काय आहे, की याविषयी मी खरं खूप ठिकाणी बोललोय. हां. मला राग येतोय का मला कीव वाटते यातली मधली भावना आहे ती. हो. तुम्ही जिथं होता येत नाही, शिव्या घालता येत नाही ते तिथे करतात. 98% ट्रोलर्स हे खोट्या नावाचे असतात. हो. तर त्यांच्याकडे किती बघायचं असं मला नेहमी प्रश्न पडतो, की असू दे तो दिल की भडास निकाली उन्होंने. म्हणजे मला कोणी ट्रोल केलं नाही. नाही म्हणजे मला ट्रोल केलं तर मी डायरेक्ट जाऊन मारतोच त्यांना म्हणजे मला मला आदलं-मधलं येत नाही. त्यामुळे तसं काही झालं नाही. पण मला हे दुःख झालं मला, की त्या मुली प्रॉस्टिट्यूटचा रोल करतात म्हणजे त्या कलाकार आहेत रे. त्या एका घरंदाज मुली आहेत त्या. उत्तम कलाकार आहेत. त्यांचं कामं तुम्ही सीरीज बघून डोक्यावर घेतले तुम्ही त्यांना. आजपर्यंत त्यांनी उत्तमोत्तम भूमिका केलेल्या आहेत. तेजस्विनी असेल, प्राजक्ता हो. असेल, कोणीही असेल. आज तुम्ही त्या मुलींना असं बोलताय, की तुम्ही काय वाटेल ते करता आणि हो ना. आणि हे पण याच्याविषयी हे ना कमी होत जाईल. हम्म. कारण काय होतं, की दगड मारून जेव्हा त्याला कळतं, की काहीच फुटत नाहीये, तेव्हा त्याचा हात दुखतो कधीतरी आणि हे हात दुखतील या ट्रोलर्सचे कधीतरी. संपेल ट्रोलिंग. नक्कीच सर. मला ह्याच्यावरती विचारायचंय कारण की नेटफ्लिक्स किंवा किंवा अशा वेगवेगळ्या ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्समुळे मराठी प्रेक्षक सुद्धा अगदी जागतिक दर्जाच्या वेब सीरीज असतील किंवा चित्रपट बघतात. परंतु मराठीबाबत असं जेव्हा आता कंटेंट तयार केले जातात, तेव्हा त्यांची मराठीकडे बघताना अशी ततपप का होतीये? काय माहिती ना, फेक पर्सनॅलिटीज प्रत्येकामध्ये असतात आणि
तुम्ही कॉन्टेंट बघताना हल्ली असं झालंय की बोलायचं काय आणि करायचं काय आणि दाखवायचं काय याला अ, स्वयंघोषित नियमावली प्रत्येकाची झाली. बरं मी नेहमी सांगतो ना की त्याच माणसांनी त्यांना ट्रोल करावं की त्यांनी कधी सनी लिओनीचे व्हिडिओ नाही बघितले. ज्यांनी बघितलेत त्यांनी बाजूला पाहिलेत की गेले 95% बाजूला गेले. उरलेल्यांना कॉन्टेंट तिथे काय नंगा नाच दाखवायचं काय काय पॉर्न फिल्म नाही करत आहे मी. जे सत्य समाजात घडतं याच्याविषयी मी नेहमी उदाहरण देतो. आमचे संस्कार आमच्यावर साहित्याचे संस्कार झाले तर कदाचित विद्रोही साहित्याचे जास्त झालेत आमच्यावर. या गोष्टी संत तुकारामांनी लिहिल्यात. तू तर मराठीची जवळजवळ प्राध्यापिका आहेस. मर्ढेकरांच्या कविता वाच. नामदेव ढसाळ वाचून आम्ही मोठे झालोय. आज मी नेहमी असं म्हणतो की ज्या वेळेला ढसाळांनी 70s मध्ये त्या कविता गांडू बगीचा वगैरे पुस्तकं आली तेव्हा प्रस्थापित सारस्वतांच्या पायाखालची जमीन सरकली की काय आहे हे? पण ते वास्तव होतं ना. मी नेहमी सांगतो प्रेक्षकांना, या माणसाने नावाची कविता युट्यूबवर वगैरे कुठेतरी सापडेल, वाचा. तुम्ही ते आधी वाचले ना तर गदारोळ करायला आग लावाल सगळे. पण त्याचा जे शेवटच्या 2 वाक्यात आहे की तो अजूनही मी बोलताना सुद्धा अंगावर काटा येतो माझ्या. या गोष्टी तुम्ही समाजात जर घडत असतील तर ते दाखवायला हव्यात. आणि त्या दाखवण्यात जर तुम्हाला आक्षेप असेल तर त्याचं आपण काय करू शकत नाही. मला असं वाटतं की तुमचे आणि बरं हा ना फार छोटा गट आहे. वेदश्री हा खूप छोटा गट आहे की हे जे शिवीगाळ करणारे खूप सजग प्रेक्षक आहे. आता नवीन पिढी म्हणजे तुझी पिढी किंवा तुझ्या नंतरची तुझ्या आधीची जस्ट पिढी असेल की जी ग्लोबल मिलेनियम म्हणतात. आज ही पिढी आहे ना, यांना काही प्रॉब्लेम नाहीये. कित्येक तरुण तुझ्या तुझ्या वयाचे कित्येक लोक मला अजून भेटतात आणि मला सांगतात रानबाजार विषयी. मला शॉर्ट बद्दल सांगतात. मला माझ्या टेकिंग विषयी सांगतात. ही पिढी चालवणार हे क्षेत्र. मला कसं आहे की किती हे झालं तरी घाशीराम कोतवाल अजूनही चालूच आहे ना. अगदीच. मला ह्याच्याच बद्दल विचारायचं आहे, कारण की आता अनेक चित्रपट बॉलिवूड असतील किंवा आणखीन म्हणजे अगदी तर जुन्यापासून पण यांनी सुरू केलंय की सध्या बॉयकॉटचा ट्रेंड आलाय. तर ह्याबद्दल एक दिग्दर्शक म्हणून काय वाटतं? कारण की प्रत्येक जण येईल ती कमेंट करतोय, प्रत्येक जण सगळे चित्रपट बॉयकॉट करतोय. हा निव्वळ म्हणजे काय आहे की हल्ली आपल्याला भावना खूप स्वस्त झाल्यात आणि व्यक्त होण्यासाठी तुम्हाला कोणाचं आमंत्रण लागत नाही. बरोबर. पूर्वी कसं आहे की तुम्हाला बोलायचं झालं तर कोणीतरी व्याख्यानाला बोलवायला लागायचं. आज ते सोशल मीडियाच्या ह्याच्यातनं काही तुम्ही व्यक्त होऊ शकता. बॉयकॉट ही गोष्ट अतिशय एक त्याच विकृतीचा पार्ट आहे असं मला वाटतं. त्यातूनही एखादं फारच अर्वाच्य किंवा अतिशयच वाईट कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न केला तर गोष्ट समजू शकतो आपण. पण अगदीच 3, 4, 5 वर्षापूर्वी कोणीतरी काय बोललंय त्याचा संदर्भ लावायचा. बरं काय आहे, अशा टीम्स झाल्यात. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पण झाल्यात त्या. म्हणजे प्रत्येकाची स्वतःची ठाम मतं असतात. अरे निदान महाराष्ट्राचं सध्याची राजकीय परिस्थिती बघून तरी सुधारा. कोण कोणाशी लग्न केलं, आपण अक्षता कोणावर टाकल्या, कोणाबरोबर त्यांनी संसार केला, कोणाबरोबर ते हनीमूनला गेले, आपण एकमेकांची मारतोय इथे. कधीतरी समजून घ्या ना. हे हे सगळं भडकवा भडकवीचं आहे ना, त्यातनं अं, त्यातनं एक सजग निर्मिती किंवा माझं असं म्हणणं आहे की एक सद्भावना तर जाऊ देच दूर, एक मनशांती आणि शांततेने तुमची प्रगती नाही होऊ शकत सतत चिडल्यावर. बॉयकॉट ही गोष्ट मग प्रत्येकालाच बॉयकॉट. मी संपूर्णपणे आमिर खानचं समर्थन म्हणजे काय समर्थन तर काय ते काय माझे प्रोड्युसर नाही माझ्याबरोबर काय फिल्म नाही करत आहे. तरी मी समर्थन या प्रकारे केलं की अरे तोच आमिर खाननी पाणी फाउंडेशनचं काम केलं तेव्हा तुम्ही कौतुक केलं का? तुम्ही जेव्हा तारे जमीन पर बघितला तेव्हा ऑटिस्टिक म्हणजे काय कळलं ना तुम्हाला. तुम्ही रंग दे बसंती सारखी एखादी फिल्म बघता तेव्हा तुम्ही थांबत नाही ना. एक सजग कलाकार आहे या देशातला, त्यांनी एखाद्या वेळी काही चूक केली, लहानपणी एक खडू चोरला त्यांनी, म्हणून त्याला काय लिहायची बंदी करणार काय तुम्ही आयुष्यभर? ठीक आहे, त्याला खडू चोरला तर मास्तरांनी शिक्षा दिली असेल, तो अंगठ्या धरून उभा राहायला, संपला विषय तो. तुम्ही प्रत्येक गोष्ट त्या त्या चष्म्यातनं बघणार आहात का?
संपेल, संस्कृती संपेल, साहित्य संपेल. आणि मला असं मी नेहमी म्हणतो, याच्याविषयी विचारवंत साहित्यिकांनी बोलायला हवं. पण ते भीमरावांचं ते इलाई जमादारचं ते मला त्यांचं वाक्य आठवतं, "आरशाला भावलेली माणसं गेली कुठे?" पण कसं आहे की ना, हा लढा कायम राहणार. ह्या वृत्ती कायम राहणार समाजात. तुम्हाला मागे ढकलणारा हात वाढतच जाणार, कारण ते मॉब सायकॉलॉजी आहे, ती झुंडशाही आहे. ते ढकलता जे ते तोडून पुढे येतील, ते सुवर्णासारखं लगाखता येईल ते पुढे. नक्कीच सर, 100%. मग यामुळे असं आता असं होतंय का, की इंग्रजी आणि हिंदीमध्ये ज्या प्रकारे कंटेंट येत आहे, आपण अशा काही गोष्टींमध्ये अडकलो, की त्यामुळे प्रभावी एक आशय निर्मिती करणारं प्रोजेक्ट्स किंवा असे असे चित्रपट, अशा सीरीज, अशी नाटकं आता कुठेतरी मागे पडतायत का, असं तुम्हाला वाटतंय का? हल्ली विचार करतात. मी अतिशय जबाबदारीने बोलतो, की नको ना, जाऊ दे ना. हा विचार होतोय. पण हा घातक विचार आहे. समाज निर्मिती करता मला ठामपणे वाटतं. मी त्या सापळ्यात अडकणारा मी स्वतः माणूस नाहीये. पण मी तेवढा प्रतिभाशाली, प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक पण नाहीये असं माझं म्हणणं आहे. पण जे आहेत त्यांनी माझ्यापेक्षा जास्त लोक आहेत त्यांनी अ, पूर्वी पूर्वी साहित्यिकांनी, विचारवंतांनी लिहिलेले लोक वाचायचे, समजून घ्यायचे, त्याच्यावरती आत्मचिंतन करून बदल घडवायचे. आता इतकं फास्ट आहे ना, की तू आता WhatsApp बघितलास, की 5व्या मिनिटाला तुला दुसरा एक WhatsApp येतो आणि तुझा विचार तो कट होतो. तू पुढे जातोस, ते पुढे जातेस, तू पुढे जातेस. कुठेतरी स्थैर्य विचारांचं आता संपलंय. पण याने काय फरक पडतो आहे. पण हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे, की आपण नेमकं कुठल्या दिशेने चाललोय. कलाकारांनी तर ह्या सापळ्यात अडकता कामा अडकताच कामा नये. म्हणजे मी हल्ली मला भयंकर दुर्दैव वाटतं या देशात, महाराष्ट्रात. आता तुम्ही आडनावं बघून त्याची समीक्षा करणार का? मी मध्ये एक परिसंवाद झाला, त्याच्यात जाहीरपणे बोललो, की मला वाटू लागलंय, की माझ्या पुढच्या कलाकृतीला माझं नाव येईल, तेव्हा मी फक्त माझं नाव लिहावं, आता आडनाव लिहिणं बंद करावं. आणि या देशात या सगळ्या साहित्यिकांनी, विचारवंतांनी, फिल्म मेकर्सनी कदाचित एक दिवशी एखादी चळवळ सुरू करावी, एखादी मूव्हमेंट सुरू करावी, की आता याचपासून आम्ही आमचं आडनाव लावणं बंद करतो. की तुम्ही हे पेंटिंग बघितलं, तर तू हे वाचून काय याचं आडनाव आहे, याच्यावरती तू ठरवणार का हे चांगलं आहे का वाईट आहे? आणि हे भयंकर विघातक आहे. मला असं वाटतं, की हा ना कलाकारांच्या मनातला, कलावंतांच्या मनातला, लेखक, दिग्दर्शक किंवा विचारवंतांच्या मनातला, साहित्यिकांच्या मनातला एक ना, कदाचित जगभरात असेल, पण देशातला किंवा महाराष्ट्रातला मला तो जाणवतो. अ, असा ना जमिनीखाली ज्वालामुखी असं धुसफुसत असतो ना, कधीतरी फुटेल तो. नक्कीच हा बदल होणार आहे आणि आपल्यासारखे कलाकार आहेत ज्यांनी आता सुरुवात केलेली आहे. तर एक आशावादी कलाकार म्हणून तुम्ही काय सांगाल? कारण की हे बदल होणं आवश्यक आहे. तर एक कलाकार म्हणून आणि एक दिग्दर्शक निर्माते म्हणून तुम्ही काय सांगाल? आपली मांडणी करताना जोपर्यंत तुम्ही खूप आतमधलं बाहेर आणत नाही, किंवा म्हणतो की जेवढं तुम्ही लोकल जात नाही आतमध्ये, डीपली, ते जेवढं आत जाल तेवढं ते ग्लोबल असतं. त्यामुळे तुम्ही जे खरं आहे ते मांडण्याचा धारिष्ट्य हे कधी गमावू नका. त्याच्या ज्या प्रतिक्रिया येतील किंवा त्याच्या काय प्रतिक्रिया येऊ शकतील, याच्यावर ज्या दिवशी तुम्ही लेखणी हातात घ्याल, त्या क्षणी अ, तुमचं सजगता संपली असेल, तुमचं कलाकार पण आजारी पडेल, असं माझं ठाम म्हणणं आहे. त्यामुळे मोकळेपणाने लिहा, बिनधास्त लिहा, बघू काय ते. नक्कीच हे बदल होणार आहेत आणि हे खूप आशावादी आहेत प्रत्येक कलाकारासाठी, प्रत्येक प्रेक्षकासाठी ज्याची आज दृष्टी बदलतीये. आता मी शेवटाकडे आले कारण की ह्या गप्पा खूप सुरू राहू शकतात आणि हा प्रत्येकाच्या जवळचा विषय आहे सर. आपली जी वेब सीरीज आहे त्याचा शेवट ज्या प्रकारे झालाय, त्या प्रकारे आता प्रेक्षकांना उत्सुक आहे की ह्याचा पुढचा भाग येणार आहे का? की आम्हाला आता जे आहे ते कन्क्लूड करावं लागणार आहे? नाही, पुढचा भाग निश्चित येणार आहे, पण पुढचा भाग निश्चित यायला अजून 1 वर्ष आहे. कारण जेव्हा रानबाजार संपली तेव्हा लागून माझी प्रोजेक्ट्स पुढची 1.5 वर्ष आहेत. आणि एखादं पुढचा भाग लिहिताना असं नव्हतं की आम्ही दोन्ही लिहिले आणि पहिला केला.
पुढच्या भागाची रूपरेषा लिहिली होती. आणि अजूनही मी असं समजतो की जोपर्यंत पेपरवर फिल्म दिसत नाही तोपर्यंत हातात कॅमेरा घेऊ नये. त्यामुळे ते लिखाणाला जेवढा वेळ लागणार तो 1-1.5 वर्ष जाईल. पण 2023 मध्ये रान बाजार कन्क्लुडिंग पार्ट बहुतेक बघायला मिळेल. तर खूप धन्यवाद आमच्या Thank you. चॅनलची तुम्ही गप्पा मारल्या आणि आता आम्हाला 1 वर्षभर कळ सोसावी लागणार आहे पुढच्या भागासाठी. नाही ते जानेवारी फेब्रुवारी पासून माझा एखादा प्रोजेक्ट बघायला मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला. नक्कीच सर, आम्ही वाट बघतोय. खूप थँक्यू. धन्यवाद. आज आपण आमच्या चॅनलची गप्पा मारल्यात. आपले खूप आभार.